तुझीच मी अशीही भाग 17. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की ओ शिट, परत माती खाल्लीस अंश. सकाळी तर थोडं बोलत होती, आता तर तेही बोलणार नाही. पण मी नाही तुला दुसऱ्या कोणासोबत बघू शकत प्रिया. अंश रागातच भिंतीवर हात आपटत बोलतो. प्रिया रडतच वॉशरूममध्ये जाते आणि डोअर लॉक करून रडू लागते. ती रडतच बेसिनजवळ येऊन सपासप तोंडावर पाणी मारते. हेच आपलं नशीब म्हणून ती स्वतःला नॉर्मल करून तिच्या जागेवर येऊन बसली आणि कामात स्वतःला झोकून दिलं. दुपारी लंच टायमिंगला काव्यासोबत थोडा वेळ बोलले. संध्याकाळ झाली अन ऑफिस सुटलं. तसं प्रिया त्याला न सांगता ऑफिसमधून बाहेर निघून गेली. आता पुढे. प्रिया ऑफिसमधून घरी येते. डायरेक्ट बेडरूममध्ये जाऊन स्वतःला बेडवर झोकून देते. आज खूप दिवसांनी ऑफिसला गेल्यामुळे ऑफिस वर्क खूप पेंडिंग होतं. ते करून प्रिया थकलेली असते. अंश ऑफिसमधून निघताना प्रियाच्या डेस्कवर नजर टाकतो, तर ती तिथे नसते. अंश मोबाईल काढून प्रियाचा नंबर डायल करतो. रिंग जात असते, पण प्रिया कॉल उचलत नसते. अंश परत परत कॉल करत घाईघाईतच ऑफिसमधून बाहेर निघतो. जॅकही त्याच्या मागेच असतो. बॉडीगार्ड समोर येऊन पटकन गाडीचा डोअर ओपन करतो. अंश पटकन त्याच्या गाडीमध्ये जाऊन बसतो. जॅक ड्रायव्हरच्या शेजारी बसतो. ड्रायव्हर गाडी स्टार्ट करतो. बॉस, काय झालं? तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये? जॅकने विचारले. प्रिया कॉल उचलत नाहीये, कॉल ट्रेस कर, अंश बोलतो. ओके बॉस, जॅक बोलतो. त्याला प्रियाने बोललेले शब्द आठवत असतात. खूप दूर निघून जाईल मी अंश. अंश अस्वस्थ होऊन परत परत कॉल ट्राय करत असतो. बॉस, लोकेशन तर विलामध्ये दाखवत आहे, जॅक बोलतो. ड्रायव्हर, लवकर विलाकडे गाडी घे, अंश बोलतो. अंशला कधी एकदा प्रियाला पाहतो असे झाले होते. ड्रायव्हर विलासमोर गाडी थांबवतो तसा अंश पटकन उतरून डोअरकडे जातो. डोअर आतून लॉक असते. तो बेल वाजवतो, पण आतून काहीच प्रतिसाद येत नाही. तसा अंश घाबरून त्याच्याकडे असलेल्या कीने डोअर उघडून आत जातो, तर पूर्ण हॉलमध्ये अंधार असतो. तो पटकन लाईट ऑन करतो, तर हॉलमध्ये सोफ्यावर त्याला प्रियाची ऑफिस बॅग दिसते. तो तसाच पळत बेडरूममध्ये येतो, तर प्रिया शांत झोपलेली असते. अंश प्रियाजवळ येऊन बेडवर बसतो. एकदा तिच्याकडे बघितले तर केस चेहऱ्यावर आले होते. तो तिच्याजवळ बसला आणि केस बाजूला केले. डोळे रडून रडून सुजलेले वाटत होते. त्याने तिच्या कपाळावरून मायेने हात फिरवला तसं प्रिया दचकून उठून बसते. हे प्रिया, कूल डाऊन, इट्स मी, अंश. अंश तिला मिठीत घेत बोलतो. तसे प्रिया काही न बोलता त्याच्या मिठीत शांत बसते. हे प्रिया, आय एम सॉरी, मी नेहमी तुला त्रास देतो ना. अंश प्रियाला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा ओंजळीत घेत बोलतो. प्रिया काही न बोलता भरल्या डोळ्यांनी एकटक त्याच्याकडे बघत असते. हे प्रिया, बोल ना काहीतरी, अंश बोलतो. मला माझ्या मम्मा पप्पाकडे जायचंय, प्रिया रडत बोलते.
हे प्रिया, डोंट क्राय. तुला जायचंय ना मम्मा पप्पाकडे? आपण त्यांना भेटून येऊ. अंश तिचे डोळे पुसत बोलतो. मला नाही तुझ्यासोबत राहायचं. मला जाऊ दे. प्रिया त्याचे हात झटकत बोलते. पियू, मान्य आहे माझी चूक झाली. मी तुला खूप त्रास दिला. तुझी माफीही मागितली. पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालंय आपलं. बायको आहेस तू माझी. तुला माझ्यासोबत राहावंच लागेल. असेही मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. अंश दात ओठ खात बोलतो. लग्न झालं असलं तरी मला नाही तुझ्यासोबत राहायचं. मला माझ्या मम्मा पप्पाकडे जायचंय. माझ्या मम्मा पप्पांनी पण कधी हे करू नको, ते करू नको, ह्याला बोलू नको, त्याला बोलू नको म्हणून त्यांनी त्यांचे मत कधी माझ्यावर लादले नाहीत. जे पाहिजे ते करू दिलं. एक बिनधास्त आयुष्य जगले आहे मी. पण तुझ्यासोबत लग्न झाल्यापासून तू फक्त तुझ्या मनाप्रमाणे मला वागवतोस. एक कठपुतली बनून ठेवलं आहेस तू मला. मी नाही राहू शकत तुझ्यासोबत. जाऊ दे मला. प्रिया मनात असलेलं सगळं रडत रडत बोलते. तसे अंश रागातच तिच्या जवळून उठून टेबलवर ठेवलेला फ्लॉवर पॉट उचलून खाली फेकतो. तशी प्रिया दचकून बेडवर मागे सरकून बसते. आय नो, लग्नानंतर मी चुका केल्यात. नाही, गुन्हा केलाय, तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. पण काही गोष्टी अंधारात होत्या. सत्य नव्हतं माहीत. पुरावे होते, त्याला सत्य समजून वाईट वागलो तुझ्याशी. माझ्या मित्राच्या मृत्यूला तुला कारणीभूत ठरवलं. पण खरं मनात कुठेतरी सलत होतं, जे वागतो ते चूक आहे. पण काय करणार होतो? माझ्या जागी तू असती तर तू पण अशीच वागली असती. बोल ना. अंश बोलतो. प्रिया खाली मान घालून मुसमुसत असते. किती वेळा सांगू चुकलं माझं? का कळत नाही की तुला कळून घ्यायचं नाहीये? मी तुला त्रास दिला म्हणून तू मला असा त्रास देत असशील तर बदला घेतेस तू, हो ना? खूप चुकीचं आहे पियू. फॉर गॉड's sake, प्लीज फॉरगिव्ह मी. नाही रूढ वागणार तुझ्यासोबत. माफ कर, पण सोडून जायचं बोलू नको. नाही राहू शकणार मी तुझ्याशिवाय. मला प्लीज एक शेवटचा चान्स दे. अंश बोलतो. अंशचं बोलणं ऐकून प्रिया डोळे पुसून मनात बडबडत असते. अंश बरोबर आहे. कुठे चुकला? कदाचित मी पण असंच वागले असते त्याच्या जागी असताना. पण आता त्याला गिल्ट वाटतंय, माफी मागतोय आणि मी त्याच्याशी असं तुटक वागते. खरं माफ करू का नको? काय करू समजेना. प्रिया एक नजर अंशकडे बघते. तो केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघत असतो. प्रिया नजर फिरवून घेते आणि काही न बोलता बेडवरून उठून फ्रेश होण्यासाठी वॉशरूमकडे जाऊ लागते. अंश हताशपणे तिला जाताना मागून बघत असतो. प्रिया मनात बडबड करत चालत असते. मध्येच तिला गरगरल्यासारखं होतं, पण ती दुर्लक्ष करून चालत असते. ती 2-3 पाऊल पुढं होते तसे डोळ्यासमोर अंधारी येते आणि ती चक्कर येऊन पडते. प्रिया! अंश जोरातच ओरडतच तिच्याकडे धावत येतो आणि तिला उचलून बेडवर ठेवतो. हे पिया, डोळे उघड. अंश तिच्या गालावर थोपटत तिला उठवत असतो. तो तिच्या जवळून उठून टेबलवर ठेवलेला पाण्याचा जार घेऊन त्यातलं पाणी प्रियाच्या चेहऱ्यावर शिंपडतो. पण प्रिया काहीच हालचाल करत नाही. तसे तो घाबरून त्याच्या डॉक्टर मित्राला कॉल करतो. तिकडून कॉल रिसीव्ह होतो. हे अंश, आज कशी काय ह्या गरीब पामराची आठवण आली? अंशचा मित्र डॉक्टर राहुल हसत बोलतो. तू तुझी फालतूची बडबड बंद कर आणि लवकर विलामध्ये ये. अंश चिडून बोलतो आणि कॉल कट करतो. असा काय हा? राहुल मोबाईलकडे बघत बोलतो. राहुल सोबत बोलून
अंश प्रियाजवळ जाऊन बसतो आणि तिचा एक हात हातात घेतो तर त्याला गरम लागतो. तो प्रियाच्या कपाळावर हात ठेवून बघतो तर तिला थोडा ताप असतो. तो तसाच तिचा हात हातात घट्ट पकडून बोलू लागतो. सॉरी प्रिया, आज माझ्यामुळे तुझी ही अवस्था आहे. मी नेहमीच तुला दुखावतो ना. मी खूप वाईट आहे. खूप त्रास देतो ना मी तुला. सॉरी पियू, पण मी प्रेमही तुझ्यावर खूप करतो, अगदी जीवापाड. बोलता बोलता अंशचे डोळे भरून येतात. अंश बोलता बोलता त्याचे डोळे भरून येतात आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी प्रियाच्या चेहऱ्यावर पडते. तशी प्रिया थोडी हालचाल करते आणि अंशचा हात घट्ट पकडते आणि हळूहळू डोळे किलकिले करून बघते. पण ग्लानीत असल्यामुळे तिला स्पष्ट दिसत नव्हते. पण स्पर्श अंशचा असतो. ती तशीच त्याला बिलगते. ती ग्लानीत असल्यामुळे ती काय करते समजत नव्हतं. अंशने तिला मिठीत घेतलं आणि गालात हसत तिच्या कपाळावर किस केलं. तो तसाच तिला मिठीत घेऊन कुरवाळत होता. तिला स्वतःहून मिठीत आलेलं बघून किती सुखावला होता तो. ग्लानीतच का होईना ती त्याच्या एकदम जवळ होती. एकदम जवळ, अगदी त्याच्या हृदयापाशी. तो तिला घट्ट कवटाळून घेतो. जर तिला सोडली तर ती त्याच्यापासून दूर जाईल अशी भीती त्याला वाटत होती. क्रमशः भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.